नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळ्यात वरून राजाच्या आगमनासाठी स्वामी समर्थ केंद्रातर्फे गंगा दशहरा उत्सव करण्यात आला साजरा। धुळे शहरातील अंबिकानगर पत्रेवाली मस्जिद जवळ नवीन बोरवेलचे डॉक्टर सरफराज अन्सारींच्या हस्ते झाला लोकार्पण। धुळ्यातील हॉटेल गणपती पॅलेस येथे सीए शाखा व सहकार भारतीतर्फे चर्चासत्राचे करण्यात आले होते आयोजन। धुळे तालुक्यात सुरू असलेल्या निकृष्ट रस्ता कामाकडे जिल्हा प्रशासनाने केले दुर्लक्ष, ग्रामस्थांनी केली नाराजी व्यक्त। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। राज्यासह धुळे शहरात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे। तसेच धुळे तालुक्यातील काही गावात तर दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। यामुळे वरून राजाने धुळे शहरात प्रसन्न व्हावे अशी भावना व्यक्त करीत आज धुळे शहरातील शिवाजी रोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रात दिनांक 7 तारखेपासून गंगा दशहरा उत्सव साजरा करण्यात आलेला होता। दरम्यान आज गंगा दशहराचा समारोप करण्यात आला। शिवाय महिलांकडून स्वामी समर्थ केंद्रापासून देवी पाठची मिरवणूक काढून धुळे शहरातील पांढरा नदी मातेला साडी चोळीचा आहेर व नैवेद्य अर्पण करण्यात आले। यावेळी स्वामी समर्थ केंद्राचे भाविक भाईदा सोनवणे, रंजना नेहवे, प्रतिभाताई नेहवे, संदीप माळी यांच्या हस्ते सपत्नीक पांढरा नदी पात्रात पूजा अर्चा करून वरून राजाला धुळे शहरात प्रसन्न व्हावे अशी भावना व्यक्त करण्यात आली। या देशामध्ये निसर्गावर सगळं खेळ अवलंबून आहे। त्यासाठी दिंडोरीपर्यंत मार्गाने गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने हे उत्सव निर्माण केले। त्याचा उद्देश असा गंगा दशहरा हा उत्सव केला आहे मी सुरू केला आहे। पावसाळ्याच्या अगोदर 15 दिवस पर्जन्य सुट्टीला विनंती करण्यासाठी हा उत्सव असतो। केंद्रामध्ये सप्ताहभर महिलांनी येऊन देवीचे पाठ करायचे, पर्जन्य सुट्ट म्हणायचा, म्हणजे आपल्या गावची गंगा खळखळत वाहत राहील हा उद्देश असतो। ती वाहत राहिली म्हणजे वर्षभर आपला पाण्याचा दुर्भिक्ष नष्ट होतो, म्हणजे मुबलक प्रमाणात आपल्याला पाणी मिळतो। खरा हा उद्देश या उत्सवापाठीमागे आहे। म्हणून या 7 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत शिवाजी रोड केंद्रामध्ये बरगतच्या कार्यक्रमासह हा उत्सव सुरू झाला। आणि 16 तारखेला 10:30च्या आरतीनंतर त्याची सांगता गंगेमध्ये येऊन सगळ्या सेवेकऱ्यांमार्फत त्याचा उत्सव हा समाप्ती केला आहे। आणि गंगेची मान सन्मान करून त्याची साडी चोळीने उठी भरून त्याला विंदे करून त्यापुढे संकल्प केला की तू वर्षभर खळखळात वाहून राहून आम्हाला सगळ्या सेवेकऱ्यांना पाण्याचा मुबलक पुरवठा कर, असा त्यामागचा पाठी हेतू असतो। आणि तो हेतू साध्य होण्यासाठी आजचा हा कार्यक्रम गंगा दशहरा 7 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत सुरू झाला आहे। आणि त्याची प्रतीती आजपासून धुळ्यामध्ये एक दिवसात तरी पर्जन्य देवता आपल्याला दर्शन देते आणि ती अशी पुढे देत राहील अशी या कार्यक्रमाची सांगता आज आम्ही केले। म्हणून ह्या गंगेने आम्हाला सामावून घ्यायचं आहे आणि ते सांभाळेल असा गुरुमाऊलींचा खूप आशीर्वाद आहे। आणि म्हणून सगळ्यांनी जी पुढे आपल्याला सेवा देतील ते प्रत्येकाने करण्याचा अट्टास करायचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 50 बोरवेलपैकी 18 क्रमांकाची बोरवेलचे आज धुळे शहरातील अंबिकानगर पत्रेवाली मस्जिद जवळ लोकार्पण परिसरातील डॉक्टर सरफराज अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान या लोकार्पण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जागीरदार, ज्ञानेश्वर पाटील, संजय जगताप, समीर खान, अभिजित देवरे, सोहेल काजी, अब्दुल शेख, सलमान शेख, रिजवान कुरेशी यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिकसह महिला मोठ्या संख्येने आजच्या या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते। कबीरगंज मस्जिद सिराजुद्दौलाइन के पास इस गली में बहुत सारे गरीब लोग रहते हैं। यहाँ पानी की बहुत ज़्यादा शिद्दत होने की वजह से यहाँ के नागरिक इरशाद जागीरदार साहब के पास महीना पहले गए थे। कुछ मसरूफियत और इलेक्शन की मजबूरी की वजह से उस वक्त बोरिंग नहीं हो सकी। अभी आचार संहिता हटने के बाद यहाँ पर इरशाद जागीरदार साहब ने अपने खर्च से बोरिंग करवा कर दी है। यहाँ पर बोरिंग में पानी लगने के बाद
पूरे मोहल्ले को, पूरी गली में यहाँ लोगों को बहुत सारी आसानियाँ होंगी। और पानी ये बहुत बुनियादी सहूलत है। जहाँ पर लोग गरीब होते हैं वहाँ पर उनके पास घर भी छोटे और पानी रखने के लिए साधन नहीं होता, तो वहाँ पर बोरिंग लग जाने से और उसको पानी लग जाने से यहाँ पे सब लोगों को बहुत ज़्यादा सहूलत होंगी। मोहल्ले की तरफ से सब लोगों ने इनका शुक्रिया अदा किया है। तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया धुळे व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आज धुळे शहरातील हॉटेल गणपती पॅलेस येथे सहकाराचे सशक्तीकरण भवितव्याचे मार्गदर्शन या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। या चर्चासत्रासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक तथा सहकार भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सतीश मराठे हे प्रमुख वक्ते म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी उपस्थित होते। त्याचप्रमाणे द्वितीय चर्चासत्रासाठी सीए ॲडव्होकेट भुवनेश कांकानी तर तृतीय सत्रात सीए परीक्षित बदादे यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे आयोजन धुळे सीए शाखेचे अध्यक्ष सीए सागर गर्ग, सहकार भारती धुळेचे अध्यक्ष इंजिनियर आशिष अग्रवाल यांनी केले होते। तर या कार्यक्रमासाठी दी हस्ती सहकारी बँक, द शिरपूर पीपल्स सहकारी बँक, दी नाशिक मर्चंट सहकारी बँक, जळगाव जनता सहकारी बँक व धुळे विकास सहकारी बँक, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था, दादासाहेब वामन विष्णू शिंकर सहकारी पतसंस्था, धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन, रायझिरो नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड आदींनी प्रायोजित केलेले होते। धुळे शाखा आणि सहकार भारती धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सहकाराचे सशक्तीकरण आणि भविष्याचं मार्गदर्शन या विषयाबद्दल आज धुळ्यात आम्ही कार्यशाळा घेतली, एक चर्चासत्र घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून मनोजजी चौधरी जिल्हा उपनिबंधक हे लाभले होते आणि सोबत प्रमुख वक्ते म्हणून सतीशजी मराठे हे RBIचे डायरेक्टर असून माजी अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारतीचे आम्हाला लाभले होते। त्यासोबत सत्र 2 आणि सत्र 3साठी ॲडव्होकेट आणि CA भुवनेश कांकानी सर पुण्याहून आपल्याला लाभले होते आणि जळगावहून CA परीक्षित बदादे यांनी ऑडिटची पूर्वतयारी आणि बद्दल मार्गदर्शन केले। त्यानंतर एक पॅनल डिस्कशन पण ठेवण्यात आले होते, त्यात सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि क्वेश्चन्स विचारले। या सहकार क्षेत्राचं सशक्तीकरण करणे ही काळाची गरज आहे आणि इंडियाच्या आणि भारताच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकार क्षेत्राचं खूप मोलाचं योगदान आहे, हे आजच्या कार्यशाळेत आणि चर्चासत्रात सांगितलं गेलं। धन्यवाद। शासनाच्या माध्यमातून ग्रामसडक योजनेअंतर्गत धुळे तालुक्यातील कोट्यवधी रुपये निधी खर्च करून सळगाव, मोरशेवडी, दिवाणमाळ, लडिंग आदी गावातून जाणारा रस्ता काम सुरू आहे। मात्र शासनाकडून कोट्यवधी निधीतून ग्रामीण भागात काम तर होताना दिसत आहे, मात्र या कामाची क्वालिटी बरोबर नसल्याने काही महिन्यातच या रस्त्या कामाचा बट्ट्याबोळ झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि असे सर्वच ग्रामीण भागात हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न ग्रामस्थांना निर्माण झालेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सडगाव, मोरशेवडी, दिवाणमाळ, लडिंग या गावात सुरू असलेल्या निकृष्ट रस्ता कामाची चौकशी करून सदर ठेकेदार व कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। शिवाय या संदर्भात लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष द्यावा अशी देखील मागणी येथील ग्रामस्थांनी केलेली आहे। गती साईड पट्टी माती टाकेल ते त्याचे रोलर फिरायला नाही, त्यामुळे ते नरम राहिले थोडसे त्याचा गाडी म्हणजे आता बावणे एक चाक उतर का ती खालच काचली जा पलटी होईल त्यासाठी एक गाव पलटी होईनी, आता सडगावकडे एक गाव पलटी होईनी। बरं जाय कोणले लाग नाही, एवढं चांगलं आहे। हा सडगावकडे चालू होतं, आधी खाणी जाई ना तो सडगावकडे चालू होतं, त्याच्यानं आवडीवनात तो ते डांबर टाकेल लोट कानी जाई साईड पट्टी दाबेल नाही ना आढळलं का नाही किती फुल गाडी कधी आधी हां कुठलं बी बोला काय ऐकतच नाही, जे करा तेच करा बोल रहा
याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.